सध्याच्या जगात तुम्ही काय बोलताय, काय घालताय, काय वागताय किंवा कसे वावरतायत याहीपेक्षा महत्त्वाचं झालं आहे की तुम्ही काय बोलताय. तर या सीझनसाठी आम्ही घेऊन आहोत निखिल कुलकर्णी यांना, जे पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सिनियर लॉयर आहेत. आणि आज आपल्याला त्यांच्या लॉयरच्या जर्नीचं आणि सगळ्यात जनरली सगळ्या युथना आणि मिलेनियम्सना आणि सगळ्यांना असलेल्या प्रश्नांचे उत्तरं देणार आहेत आपल्याला. तर निखिल, वेलकम टू द शो. नमस्कार, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. बेसिकली तुम्ही जे आता 2-3 गोष्टी म्हणलात त्या सगळ्या वकिलांसाठी खूपच गरजेच्या असतात. काय तुम्ही कपडे घालता तेही महत्त्वाचं आहे, कसे कपडे घालता तेही महत्त्वाचं आहे. मॅनर्स एटिकेट्स खूप महत्त्वाचे असतात. मग विषय येतो तुम्ही काय बोलताय याचा. लॉयर्स आर ऑलवेज फेमस ऑर इनफेमस ते काय बोलतायत त्याच्यावरती त्यांचे आर्ग्युमेंट्स कसे होत आहेत त्याच्यावरती. सो बोलणं हा आमचा एक व्यवसायच आहे. बोलण्यावरनंच आमचा पूर्ण व्यवसाय चालतो. आणि ह्या कारणाने तुम्ही मला इथे बोलवले त्याबद्दल धन्यवाद. आय होप विल हॅव अ गुड टाईम. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. ॲब्सोल्युटली, वी वुड लव्ह दॅट. आम्हाला आवडतं तुम्ही आलात तिकडे, तुम्ही टाईम काढलाय. थँक्यू. त्यामुळे आय थिंक लेट्स बिगिन विथ द क्वेश्चनेअर्स. येस प्लीज. तर आम्हाला थोडेफार क्वेश्चन्स आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की जसे आपण कोर्टरूम ड्रामाज बघतो, बरोबर, जसं की जॉली LLB 1-2 अक्षय कुमारने पण केलेला. त्यानंतर अक्षय कुमारचा आणि प्रियंका चोप्राचा जो एक मूवी होता त्याच्यामध्ये पण करीना कपूर वॉज द प्लेइंग द लॉ, एतराज आय गेस. करेक्ट. आणि सनी देओलचा एक खूप व्हायरल तो एक डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तर ते पण फार फेमस झालेले आहे आणि जनरली हे लॉयर्स आणि कोर्टरूमशी असोसिएट करतं जनरल पब्लिक. करेक्ट. तर खऱ्या कोर्टरूम्स अशा असतात का हे एंटरटेनमेंटसाठी बनवलेला एक फॅक्ट आहे पिक्चर जेव्हा बनवतात? बरोबर. तर ह्याच्यात किती साम्य असतं आणि काय तुझा टेक आहे याच्यावर? याच्यावरती थोडं आपण म्हणण्यासाठी म्हणजे जो एंटरटेनमेंटचा पार्ट आहे तो तर नक्की चांगला असतोच. मी स्वतःही पिक्चर बघतो, मी स्वतःही सगळे मूवीज बघतो. तुम्ही जसं म्हणला तसे जे सूट्स आहेत, मग त्याप्रमाणे एतराज आहे, अजून असे भरपूर मूवीज आहेत. जॉली LLB 1-2, आता 3 पण येईल प्रॉब्ली. तर ऑफकोर्स म्हणजे मी मूवीज तर आम्ही सगळे बघतो. इट इज पार्ट ऑफ एंटरटेनमेंट. आपण त्याच्यात जास्त काही विचार नाही करायचा की हे बरोबर आहे का, ते चुकीचं आहे का. तर असतात त्याच्यात काही काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, बट विल लुक इट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एंटरटेनमेंट. आणि तुम्ही ड्रामा जे म्हणताय तर येस, थोडाफार ड्रामा असतो, कोर्टातही होतो थोडाफार ड्रामा. तारीख पे तारीखसारखं कोणी एवढं आरडेओरडे करत नाही, बट दॅट ड्रामा इज ॲक्च्युली पोर्ट्रेट थ्रू द आर्ग्युमेंट इटसेल्फ. ओके. सो जो आता काही जणांची स्टाईल असते की मी थोडं जोरात आर्ग्यू करतोय किंवा माझा व्हॉइस थोडा, माझा पिचच थोडा हाय, तर काहींना वाटतं की अरे थोडं ड्रॅमॅटिक आहे. असे काही दॅट इज नॉट द केस ऑल द टाईम. सो देर मे बी अ चान्स वेअर पीपल माईट थिंक की काहीतरी खूप ड्रामा चालू आहे, की कुठल्या तरी कोर्टात कोणतरी जोरात आर्ग्युमेंट करते तर गर्दी होते तिथे. साधारणतः असं तर नसतं. सेटअप जो आहे मूवीजमध्ये जो दाखवलेला असतो की हाऊ द कोर्ट फंक्शन्स ऑर हाऊ द कोर्ट एस्टॅब्लिशमेंट इज समवॉट सिमिलरच असतं. बऱ्यापैकी ते पोर्ट्रे बरोबरही करतात काही गोष्टी. आणि बट बाकीचा जो कंटेंट असतो त्याच्यात फरक पडतो. सो दॅट इज वेअर द डिफरन्स लाईज. थोडे टेक्निकल त्याच्यात डिफरन्सेस असतात. म्हणजे आता जसं PIL म्हणा, आपण जॉली LLB मध्ये उदाहरणार्थ एक PIL फाईल केली. PIL म्हणजे काय? एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असतं. सो ते बेसिकली इट इज अ फॉर्म ऑफ अ रिट पेटिशन. ओके. आणि दॅट रिट ज्युरिस्डिक्शन इज गिवन टू हायकोर्ट्स अँड सुप्रीम कोर्ट. ओके. तर तिकडे असं दाखवलं गेलं, इफ आय एम नॉट रॉंग, की त्याचे एक सेशन्स कोर्टात ती एक ट्रायल सारखं सगळं चालू केलं होतं. आणि त्याच्यात एक त्यांनी रिट पेटिशननी ते एक PILनी चालू केलं होतं. आणि ते त्याप्रमाणे टेक्निकली इट इज नॉट करेक्ट आय वुड से, बट इट इज अ पार्ट ऑफ एंटरटेनमेंट. इट इज अ पार्ट ऑफ क्रिएटिंग अवेअरनेस. असं मला वाटतं की आपण त्याच्या निटिग्रिटीजमध्ये जाऊन पिन पॉईंट करणं की अरे हे चुकीचं आहे, ते बरोबर आहे, ह्यापेक्षा विल लुक इट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एंटरटेनमेंट अँड अवेअरनेस, विच इज आय थिंक अ बेटर पर्स्पेक्टिव्ह त्यासाठी. तर PILs जे असतात हे म्हणजे हे कोण फाईल करू शकतं, कुठल्या टॉपिकवर फाईल करू शकतं का, असं काय त्याला काय पुरावे लागतात किंवा काय असतं का? फॉर एक्झाम्पल काही लिगलाइज करायचं एक्झाम्पल. आता आय वुड गिव्ह यू एन एक्झाम्पल. वन ऑफ माय फ्रेंड्स, त्यांनी गांजा, मॅरिवाना, याचे काहीतरी खूप पॉईंट्स बनवलेले. आणि गांजा भारतात लिगलाइज
होण्यासाठी त्यांनी रिट पिटिशन्स आणि PILs फाईल केलेले. सो मला एवढंच माहिती आहे. But हे असं काही PILs फाईल करून काही गोष्टी लिगलाइज करू शकतो म्हणजे एनी ॲव्हरेज नॉर्मल पर्सन का काय त्याला काय असतं? याच्यात परत 2 गोष्टी येतील. फर्स्ट ऑफ ऑल इज PIL कोण फाईल करू शकतं. ओके. PIL कोणी फाईल करू शकतं हुज इंटरेस्ट इज गेटिंग अफेक्टेड. इट मे बी जनरल पब्लिक, त्यांच्यातला कोणी एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. इट मे बी अन NGO विच इज प्रॉब्ली वर्किंग फॉर द एन्व्हायरमेंट असू दे, किंवा मग तुमचं वेस्ट असू दे, किंवा वॉटर पोल्युशन असू दे, एअर पोल्युशन असू दे. भरपूर NGOs काम करतात, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. दे कॅन फाईल अ पर्टिक्युलर PIL इन कोर्ट्स. तर ती एंटरटेन केली जाते. ऑफकोर्स जजेसना माहिती असतं विच इज अ जेन्युइन PIL अँड विच इज अ फ्रिव्होलस PIL. तर ते त्यांना लगेचच कळतं. फाईनही मजबूत पडते. मग समजा तुम्ही एक कुठलं तरी फ्रिव्होलस PIL घेऊन समजा जज समोर गेलात तुम्ही, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट समोर, दे विल अंडरस्टँड, दे विल डिस्पोज ऑफ दॅट एंटायर पेटिशन. आणि मग ते तुमच्यावरती कॉस्टही भरपूर लावतात. तर ह्याच्यात कॉस्ट 5 लाखापर्यंतही जाऊ शकते. एका अभिनेत्रीलाही 5 लाख कॉस्ट पडली होती जेव्हा तिने एक PIL अशीच फाईल केली होती या संदर्भात. त्यांनी 5 लाख रुपये कॉस्ट त्यांनी सांगितली होती की तुम्ही या फ्रिव्होलस पेटिशन आणि हे फाईल करून तुम्ही एकतर तुम्ही मिसगाईड करताय, मिसलीड करताय कोर्टाला, बरोबर, आणि शिवाय यू आर वेस्टिंग टाइम ऑफ दिस कोर्ट. ॲब्सोल्युटली. सो यू विल ऑब्वियसली बी पेनलाइज्ड फॉर सच थिंग्स. बट आला विषय वेदर मॅरिजुआना और गांजा हॅज टू बी लिगलाइज्ड ऑर नॉट, वेल दिस इश्यू इज ऑब्वियसली पेंडिंग इन कोर्ट्स. ह्याच्यात अजून काही असं नाही की निकाल लागलाय त्याच्या मागे, बट शुअरली इट इज पेंडिंग इन कोर्ट्स. काही स्टेट्समध्ये इट इज टू सम एक्सटेंट विकलाही जातो आणि कमर्शियली तो विकला जातो त्याप्रमाणे, आणि काही स्टेट्समध्ये इट इज ऑब्वियसली प्रोहिबिटेड. बट इन दिस सिच्युएशन ऑल्सो देर हॅज टू बी अ व्हेरी स्ट्रिक्ट रूल वेदर इट इज अलाउड और नॉट अलाउड. बट दॅट केस इज ऑब्वियसली सबज्युडाइज राईट नाव, आणि कोर्टासमोर असल्यामुळे आपण त्याच्यावरती काही कमेंट करणं गरजेचं नाही. बट एनिवे देर माइट बी अ सिच्युएशन वेअर अ लॉ मे बी क्रिएटेड, वेअर इट मे बी रेग्युलराइज्ड, वेअर इट मे बी सोल्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही रेग्युलराइज करताय तेव्हा देर माइट बी चान्सेस वेर यू आर गोइंग टू कंट्रोल द सप्लाय ऑल्सो. बरोबर. सो त्याच्यात ते सप्लाय पण तुम्ही कंट्रोल करू शकता, क्वालिटी ऑल्सो अफेक्ट होते. सो ऑल दीज थिंग्स हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन अँड देन ओनली सम डिसिजन हॅज टू बी गिवन. बरोबर. डिवोर्स याचं काय व्ह्यू पॉईंट आहे ॲज अ लॉयर? वेल, आपण म्हणतो तसं ट्रेंड नाही म्हणता येणार, बट येस इट इज बिंग फॉलोड राईट नाव की डिवोर्स केसेस वाढत आहेत, हे तर नक्की आहे. एक त्याचं कारण असू शकतं इज लेस, आय वुड से, डिक्रीज इन टॉलरन्स लेवल और द अंडरस्टँडिंग. असं नाही आहे की अरेंज मॅरेजमध्येच डिवोर्स होतात, लव्ह मॅरेजमध्येच डिवोर्स होतात, असं काही नाही आहे. दोन्ही याच्यात इट इज इक्वल, आय वुड से इट इज ऑन इक्वल फुटिंग इन टर्म्स ऑफ डिवोर्स रेट. Divorce, it is a very sensitive issue or a taboo issue even today in our society. But कधी कधी असा आम्हाला वाटतं ॲज लॉयर्स, बिकॉज वी हॅव दॅट अनबायस्ड अँगल टू अ पर्टिक्युलर केस, आम्हाला ते असं कधी कधी वाटतं दॅट इट मे बी अ सोल्युशन. ओके. सी, बिकॉज a person, or probably a wife or a husband, in a relationship which is not working, it is a solution for them to get out of that relationship. ओके. सो असं नाही की अरे की काहीतरी वाईटच होते, त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी चांगलं येऊ शकतं. यू मे गेट टू युअर ओन पर्टिक्युलर पाथ्स ॲज हजबंड अँड वाईफ. वेन सेपरेटेड यू कॅन गो ऑन युअर ओन पाथ्स. यू मे लीड अ बेटर लाईफ ऑल्सो. देर मे बी अ चान्स दॅट you are mentally or you're physically much more stable. If you are in a relationship, probably that wouldn't have been the case. की असे झालं असतं की दॅट यू आर स्टील कंटिन्यूइंग, जसं तुम्ही म्हटलं की कंटिन्यू करत राहतात आपण काही रिलेशनमध्ये, की अरे नाही, इट मे वर्कआउट. फाईन, इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आय वुड टेल यू, इवन द कोर्ट ऑल्सो ट्राईज टू पॅच यू अप. कोर्टाचा अँगलही तसाच असतो. कोर्ट बसलेला नाही आहे डिवोर्स ग्रांट करायला की अरे ॲप्लिकेशन केलं मिळणारच आहे. कोर्टाचा तो अँगल नसतो. कोर्टाचा द पर्पज इज ऑर द ऑब्जेक्टिव्ह इज टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ दॅट मॅरेज. ओके. सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ हजबंड अँड वाईफ, की त्यांना कुठलंही इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज इज टू प्रोटेक्ट दॅट पर्टिक्युलर मॅरेज. राईट.
की असं नाही की अरे ॲप्लिकेशन केलंच आहे चला मिळणारच आहे. देर मे बी फ्रिवलस ॲप्लिकेशन्स ऑल्सो. कोर्ट विल ट्राय टू मीडिएट. कोर्ट काय करतं की मध्यस्थी देतं. इट इज अ स्टेज in divorce proceedings, mediation, where a third person tries to mitigate your differences. की थोडे तुमचे डिफरन्सेस कमी करा, थोडा इगो कमी करा, थोडं अंडरस्टँडिंग एका इक्वल फुटिंगवरती या, एका इक्वल पेजवरती या की ज्याच्यात यू कॅन प्रॉब्ली बोथ बी ऑन द सेम पेज अँड देन ट्राय टू रिझॉल्व दोज डिस्प्यूट्स. असे चान्सेस असतात की वेअर द मॅरेज इज देन बिईंग सेव्ड. आय वुड से यू डोंट गो इन टू दोज डिवोर्स प्रोसिडिंग्स. कारण की एक थर्ड पार्टीचा एक अँगल तुम्हाला कळतो, तुम्हाला समजते अरे प्रॉब्ली आपण हीट ऑफ दॅट मोमेंट आपण एक डिवोर्स केस फाईल केलेली आहे किंवा इगो आपण धरून ठेवलेला आहे. बरोबर. पेशन्स लेवल पण खूप कमी झालेलं आहे आता आपण आम्ही जे बघतो ते. तर मीडिएशन इज अ व्हेरी स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म वेर इन दोज मॅरेजेस कॅन बी सेव्ड. कोणाचंही असं दृष्टिकोन किंवा मग ऑब्जेक्टिव्ह नसतं की हे डिवोर्स झालाच पाहिजे कुठल्याही कोर्टाचा. किंवा आपण त्या ह्याच्या संदर्भात बघतो की देर आर व्हेरियस अदर पर्सन्स ऑल्सो इन्वॉल्ड. तुम्ही फक्त आत्ता हजबंड वाईफ बघताय, त्यांचे दे मे बी हॅव्हिंग किड्स. ॲब्सोल्युटली. परत इश्यू येतो कस्टडी, चाइल्ड कस्टडी. तर त्या पर्टिक्युलर त्या चाइल्डवरती किंवा तो दे इफ दे हॅव किड्स त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट आहे डिवोर्सचा. Obviously, it is going to be a setback. It is going to impact them in a negative way. Absolutely. Nobody likes that. Nobody likes that. But जसं मी तुम्हाला म्हटल्यासारखं it may be a solution also. Or if things are settling down or things can be amicably settled, I would say peacefully settled, then it provides a very good solution also. Okay. की mediate करून आपण ते marriage एक वाचवू शकतो. Okay. Yes. Okay. तर कमिंग बॅक टू दिस, आता असे लॉज आहेत की काय काय फिमेल्सच्या ह्याच्यानी जास्त सपोर्टिव्ह आहेत असं म्हणतो कधी कधी. किंवा मी असं ऐकलं आहे की करेक्ट मी इफ एम रॉंग की अगेन्स्ट मेन म्हणजे किंवा त्या माणसावर जर काही अत्याचार किंवा फोर्स्ड बलात्कार वगैरे मॅरेजमध्ये जसं म्हणतो यासाठी लॉज नाही आहेत, असं काही खरं आहे काय? सी हा जो थोडा इश्यू आहे हा थोडा सेन्सिटिव्ह इश्यू आहे. ओके. इन टर्म्स ऑफ सर्टन लॉज, काही लॉज असतात की जे फक्त महिलांसाठी बनवलेत. इट इज टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ अ वुमन. इन दिस केसेस पर्टिक्युलरली अ वाईफ इन डिवोर्स केसेस. तर आमच्याकडे क्लायंट्स असा भरपूर येतात आणि हा सेम क्वेश्चन विचारतात इन टर्म्स ऑफ की अरे माझ्या अगेन्स्ट एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस केलेली आहे, वाय कांट आय फाईल अ डोमेस्टिक व्हायलन्स केस अगेन्स्ट हर. क्रुएल्टी झालेली आहे, मान्य आहे की एका हजबंडवरती क्रुएल्टी होऊ शकते, त्याच्यावरती काही अत्याचार होऊ शकतात. इट मे बी मेंटल, इट मे बी फिजिकल, एनिथिंग दॅट मे बी. बट काही कायदे आहेत जसं मी म्हटलं आहे दे आर देअर टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ वुमन. तर आमच्याकडे ते येतात, ते आमच्यावरतीच चिडतात की का नाही करता येणार मला. त्याचा का नाही करता येणार ह्याचं उत्तर खूप सोपं आहे बघायला गेलं तर, की असा कायदा नाहीच आहे. ओके. देर इज नो सच लॉ वेर इन अ हजबंड कॅन फाईल अ डोमेस्टिक व्हायलन्स केस अगेन्स्ट अ वाईफ. वाव. आता कायदा आम्ही तर नाही बनवत. देर इज अगेन अ मिसकन्सेप्शन की वकिलांकडे क्लायंट येतात आणि ते आमच्यावरती खूपदा चिडतात की असं काय आहे, याला 7 वर्ष का शिक्षा आहे, याला मग आम्ही का नाही फाईल करू शकत वाईफ अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स केस. कायदे आम्ही नाही बनवत, कायदे बनवणारे एक पार्लमेंट आहे. सो यू नीड टू वेट टिल सच अ लॉ इज बिंग फॉर्म्ड. पण त्या ह्याच्यात काय करावं त्याच्यावर, सपोज कोणावर एखाद्यावर असं झालेलं आहे, द मेन पर्सन इफ ही इज गोइंग अंडर डोमेस्टिक व्हायलन्स. कारण का करेक्ट, याचा एक हे पण आहे की या लॉचा कदाचित डिसएडव्हान्टेज पण घेऊ शकतात. ऑफकोर्स. जसं आपण बोललो की स्कॅमर्स असतात, तसं काय काय लोक ऑपॉर्च्युनिस्ट असतात. ऑफकोर्स. तसं काय काय लोक याचा गैरफायदा काय काय मुली किंवा काय काय फिमेल्स लग्नामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये घेतात. अशा केसेस. आणि त्या बाबतीत काय म्हणजे काय असे केसेस आहेत का काही तुमच्याकडे? सो येस, याच्यात अशाही केसेस होतात वेर इन अ वाईफ और अ female may file certain cases against you, against that male. त्या माणसा अगेन्स्ट केसेस होतात फॉर प्रेशरायझिंग हिम. दोज मे बी इन अ फॉर्म ऑफ प्रेशर टॅक्टिक्स, दोज मे बी इन फॉर्म ऑफ चीटिंग, दोज मे बी इन फॉर्म ऑफ एक्स्टॉर्शन.
अशाही होऊ शकतात केसेस की एका महिलेनी प्रॉब्ली अ वाईफ इन इफ वी टेक अ डिवोर्स केस, तिने खोटी कंप्लेंट फाईल केलेली आहे हजबंड अगेन्स्ट. खोटी खरी हे नंतर थोडं प्रूव्ह होतं, बट देर आर नक्कीच इन्स्टन्सेस वेअर फॉल्स केसेस आर बिंग फाईल्ड. बट कायदा काय म्हणतो किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टनी पण बऱ्याच त्यांच्या रुलिंग्समध्ये हे सांगितलं आहे की एखादा कायद्याचा दुरुपयोग होतो आहे, की तुमच्या अगेन्स्ट 498A खोट्या केसेस होत आहेत, तुमच्या अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्सच्या खोट्या केसेस होत आहेत, डझंट मीन तो लॉ आपण काढून टाकणार आहे. असं कधीच नाही होणार की तो लॉ कोणीतरी काढणार आहे किंवा स्ट्रक डाऊन होणार आहेत ते ऑफेन्सेस किंवा ते काही काही कायदे कम्प्लिटली काढतील, अशी सिच्युएशन तर होणार नाही आहे. बरोबर. बिकॉज कायद्याचा हेच एक ऑब्जेक्टिव्ह असतं किंवा कोर्टाचं हेच एक ऑब्जेक्टिव्ह असतं ज्यांना ॲक्च्युली प्रॉब्लेम होतो आहे त्यांच्यासाठी काहीतरी रिलीफ पाहिजे. सो अशी सिच्युएशन पण होते, जसं मी तुम्हाला म्हटलं की बऱ्याचदा फॉल्स केसेस पण फाईल होतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की इट मे बी इन हीट ऑफ मुवमेंट, इट मे बी फॉर वेंजन्स, इट मे बी फॉर एक्स्टॉर्शन. मी तुम्हाला एक केस सांगतो त्याच्यात, वेअर वी केम अक्रॉस अ क्लायंट. आमच्या क्लायंट अगेन्स्ट एक केस झाली होती अंडर 376 विच इज अ रेप चार्ज. त्याच्या अगेन्स्ट केस झाली होती. एक टिंडर कल्चर किंवा मग आपण ओयो रूमचा कल्चर आपण जे म्हणतो विच इज बूमिंग राईट नाव आणि क्वाईट ट्रेंडिंग राईट नाव. तर अशी एक सिच्युएशन झाली होती वेर इन our client was in touch with a female and they were hooking up through Tinder or some platform. आणि त्याच्यात then they decided to meet in a particular hotel. हे सगळं झालं, हॉटेलमध्ये भेटले वगैरे. दुपारी संध्याकाळी माझ्या क्लायंटला कॉल आला सेइंग दॅट की आमच्याकडे काही काही तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे अँड त्यासाठी आम्ही तुमची इन्फॉर्मेशन पब्लिकही करू शकतो. काइंड ऑफ ब्लॅकमेल म्हणा. एक्स्टॉर्शन. अँड देन इट वेंट ऑन टू मनी डिमांड. तर ती एक्स्टॉर्शनच्या केससारखी झाली. 376 त्याच्या अगेन्स्ट FIR फाईल झाला होता. तर देन वी वेंट टू द कोर्ट फॉर बेल. बेलच्या वेळेस आम्हाला असं कळलं की ती जी कंप्लेनंट होती ती कंप्लेनंट सिमिलर केसेसमध्ये अशा 4-5 सिमिलर केसेस होत्या वेअर शी वॉज अ कंप्लेनंट. सिमिलर चार्जेस, सिमिलर कंप्लेंट्स. 376चे चार्जेस होते, काही काही त्याच्यात 323 होते, हर्टचे होते, ग्रीवियस हर्टचे होते, असे पण काही काही चार्जेस होते. बट प्रिडॉमिनंटली 376 सेक्शन होतं ओके त्याच्यात. आता तो महिलेचा अधिकार आहे, ही कॅन फाईल दोज केसेस. आपण असं नाही म्हणू शकत की तू काय केसेस फाईल नाही करायची. बरोबर. खोटी खरी तो नंतरचा भाग आहे. बट आत्ता आमचा क्लायंट अडकला होता आणि देन वी रिअलाइज दॅट such cases were already filed against several other individuals with same charges but the same person, by the same complainant, by that same female. Then कोर्टाचा पर्स्पेक्टिव्ह पण थोडा चेंज झाला. बरोबर. वी गॉट अ गुड रिलीफ फॉर अ क्लायंट दॅट वे. तेव्हा बेलही मिळाला. ट्रायल तर चालू आहे अजून, इट विल टेक टाईम, बट वी वर सक्सेसफुल इन गेटिंग अ बेल फॉर हिम. वी गॉट अ व्हेरी फेवरेबल ऑर्डर फॉर हिम आणि खूप चांगलं ऑर्डर होती ती. त्याच्यात अंडरस्टँडिंग ऑल दीज पॅरामीटर्स की असे असे पण FIR किंवा असे कंप्लेंट झाले होते. बट असे काही केसेस असतात जेव्हा तुमच्या अगेन्स्ट खोट्या केसेस होऊ शकतात की खोटं खरं हा नंतरचा भाग. जो राईट आहे तुमच्याकडे तुम्ही तो एक्सरसाइज करताय. बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. तर आता जसं तू म्हटलास की ओयो, टेंडर आणि आता व्हॉट्सॲप. तर व्हॉट्सॲपवर पण या गोष्टी होतात की सपोज कोणी काय आहे तर व्हॉट्सॲपचे टेक्स्ट हे प्रूफ म्हणून कोर्टात वापरू शकतो. वेल येस. म्हणजे जर कोणी काय सपोज कुठलं काही लिगल डॉक्युमेंट नाही आणि जर त्याच्यावर सपोज कोणी पैशांचं किंवा काही पण ते असे होतं. आमच्याकडे क्लायंट येतात वेअर इन क्लायंट से दॅट वी हॅव नो एव्हिडन्स विथ अस. आमच्याकडे एक पण डॉक्युमेंट नाही आहे ज्याने आम्ही काही प्रूव्ह करू शकतो. ओके. सो दॅट्स अ व्हेरी ट्रिकी सिच्युएशन, बट लॉ हॅज अ प्रोव्हिजन फॉर दॅट ऑल्सो. युअर ओरल एव्हिडन्स इज सफिशियंट इनफ. ओके. तुमची स्टेटमेंट आहे कुठल्या अथॉरिटीसमोर, पोलिसांसमोर म्हणा किंवा कोर्टासमोर म्हणा, दॅट विल क्रिएट सर्टन एव्हिडन्स फॉर यू. तर असं नाही आहे की अरे माझ्याकडे काहीच एव्हिडन्स नाही आहे, म्हणजे मी हारलोच आहे आणि माझ्याकडे काहीच ऑपॉर्च्युनिटी नाही, माझ्याकडे काही रिलीफ नाही आहे. ही सिच्युएशन नक्कीच नाही आहे. कमिंग टू द पॉईंट ऑफ व्हॉट्सॲप मेसेजेस ऑर एनी फॉर्म ऑफ मेसेजेस. आपण फेसबुकवरती मेसेज करू शकतो, व्हॉट्सॲपवरती करू शकतो, आता इंस्टाग्रामवरती करू शकतो. बरोबर. All these are electronic forms of messages. Correct. Evidence Act has
particular provision for electronic evidence. Okay. Now these form of evidence may be in a form of text, maybe in form of message, call recording, anything that may be considered as a particular evidence in court. तर असं नाही की तुमच्याकडे काही एव्हिडन्स नाही आहे. व्हॉट्सॲप मेसेजेस डेफिनेटली आर अ पॉईंट ऑफ एव्हिडन्स इन कोर्ट. दे आर रेकग्नाइज्ड. ओके. सो त्याची एक प्रोसिजर असते हाऊ यू नीड टू सबमिट दॅट पर्टिक्युलर एव्हिडन्स अँड देन मेक दॅट एव्हिडन्स ॲडमिसिबल इन कोर्ट. गॉट इट. आता मी असं ऐकलंय की लॉयर्सना असं रूल असतो की यू कॅनॉट ॲडव्हर्टाईज. ओके. Right. सो हे कितपत खरं आहे आणि हे असं का आहे हे आम्हाला तू सांगू शकतोस का? की कारण का आय फील की आजच्या जनरेशनमध्ये वेअर सोशल मीडिया असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, डिजिटल वॉट एव्हर, ॲडव्हर्टाइजमेंट इज आय थिंक इम्पॉर्टंट फॉर ईच अँड एव्हरीबडी. अँड सिन्स यू सेड की लॉयर्स हे एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे, करेक्ट. तर आय थिंक की हे असायला पाहिजे लीगल वेअर ऑर वेअर यू आर अलाउड टू मार्केट युअर सर्व्हिसेस वेअर ऑर समथिंग लाईक दॅट. त्याच्यावर काय टेक आहे तुझं? बेसिकली ॲडव्हर्टाइजमेंट्स अलाउड नाही आहेत. लेट Okay. मी बी व्हेरी क्लिअर विथ दॅट. ॲडव्हर्टाइजमेंट्स वकिलांना अलाउड नसतात. ओके. So it is because it is given in the act itself, Advocates Act. There is a code of conduct which we need to follow, and we are not allowed to advertise ourselves or our firm कुठल्याही माध्यमातनं. बरोबर. तर ॲडव्हर्टाइजमेंट नसते. पण तुम्ही कधीतरी एक बेटर कॉल सॉल्व म्हणून एक टी व्ही शो होता, खूप फेमस टी व्ही शो आहे, अजूनही Netflix फेमस वर. आहे, नेटफ्लिक्सवरती अजूनही ट्रेंडिंग असतो तो. तर त्याच्यावरती ही केप्स ऑन ॲडव्हर्टायझिंग. We can see that. We can see Better those Call clips. Saul, yeah. Better Call Saul, we keep seeing those clips wherein he is continuously marketing himself and continuously advertising as to what he is doing, how he can help people. But ते US वगैरेमध्ये ठीक आहे, त्यांच्याकडे तसे कायदे नाहीत wherein they are being barred from advertising. So advertisement in India for lawyers, for their law firms is strictly barred. हे एक कोड ऑफ कंडक्ट मधलाच पार्ट आहे. बट आय वुड अगेन से देर आर वेज टू मार्केट युअर सेल्फ. बरोबर. देर आर वेज टू ॲडव्हर्टाईज. असे आपण टी व्हीवरती एक ॲडव्हर्टाईज तुम्हाला दिसणार नाहीये की बरोबर आहे. तुम्हाला पेप्सोडेंट आणि कोलगेटचे ॲडव्हर्टाईज जसे दिसतात तसं lawyer एखादा की येणार हा, नाही, की हा. त्या ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाहीयेत की ॲडव्हर्टाईज की अरे लॉयर येतील. कारण काय असे समजा अलाव केलं तर इच अँड एव्हरी ॲडव्हर्टाईज लॉयरशीच होईल. दे आर बिकॉज दे आर एक्सपर्ट्स इन ॲडव्हर्टायझिंग ऑर मार्केटिंग देमसेल्स विदाउट, or I would say even if there is a bar on direct advertisements, Okay. but still they can advertise themselves or market themselves. Right. ही एक वकिलाची खूप एक इम्पॉर्टंट क्वालिटी असते. प्रत्येक वकिलामध्ये ही असते क्वालिटी, हाऊ यू कॅन मार्केट हिमसेल्फ. देर आर वेज यू कॅन मार्केट युअर सेल्फ ऑन सोशल मीडिया. ओके. यू कॅन राईट ब्लॉग्स, ओके. you can write articles, ओके. you can also provide certain copies of your judgments keeping in mind the client counsel Client, privilege, बरोबर. and you can publish those orders also or judgments which have gone in your favor. ते पण ट्रेंडिंग असतात, ते पण भरपूर आपल्याला बघायला मिळतं. किंवा काही केस लॉज असतील त्याच्याबद्दल तुमचे काही ओपिनियन्स असतील, तेही तुम्ही सोशल मीडिया, लिंक्डइन आहे, फेसबुक आहे, त्याच्यावरती तुम्ही काही एक्सप्रेस करू शकता. बट दॅट इज स्ट्रिक्टली इन अ फॉर्म ऑफ ओपिनियन. आपण असं नाही म्हणू शकत की दॅट कॅन बी अ लॉ. कधीच नाही, बरोबर. कधीच नाही. इट हॅज इट्स ओन लिमिट्स. बट येस, यू कॅन मार्केट युअर सेल्फ. कधी कधी असं आम्ही बघतो लॉयर्सना की एवढ्या तुमचा जो युनिफॉर्म म्हणता येईल त्याला किंवा आता एवढं गरम असतं कधी कधी कोर्ट. ठीक आहे. तर हे थोडं कोलोनियल टाईमपासनंच आहे काही सेटअप का, किंवा आता जशी आपण सगळीकडे आपली आलं की आता आपण नावं बदलली तर कधीतरी असं पण टाईम येईल की सिटीची नावं सोडून आता आपण चला आता लॉयर्सचा युनिफॉर्म बदलू कदाचित, असं काही घडतं. कारण का वी हॅव ऑलवेज सीन यू इन शर्ट पॅन्ट, व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि कोट असतो आणि बँड असतो. तर याच्यासाठी काय असतं, हे का आहे असं, आणि काय त्याचं काय डेकोरम, काय महत्त्वाचं, आणि तुझा काय व्ह्यू पॉईंट आहे याच्यावर? वेल, दॅट इज अ पार्ट ऑफ आर स्किन नाव. ओके. म्हणजे वी कॅनॉट टेक दॅट ऑफ विथ नॉट दॅट इझिली. सी, युनिफॉर्म असणं इन टर्म्स ऑफ इट इज अ रूल, आय वुड अगेन से. Advocates are required to follow certain protocol when they are appearing for clients in court. Judges साठी पण सेम आहे. Even they have a protocol of wearing certain outfit. तसा सेम ॲडव्होकेटसाठी. उलट मला याच्यात वाटतं, आय बिईंग अ व्हेरी लेझी पर्सन, आय डोंट वॉन्ट टू गेट अप एव्हरी मॉर्निंग
अँड थिंक की अरे ब्लू बरोबर ग्रे कॉम्बिनेशन आज काय चांगलं घालू? दिसेल का ब्लू बरोबर ब्लॅक कॉम्बिनेशन चांगलं दिसेल. आय नो आय हॅव टू वेअर व्हाईट अँड ब्लॅक, दॅट्स इट. काळं पांढरं घाला आणि बाहेर जावा. बरोबर. अँड देन यू नीड टू गो टू कोर्ट, दॅट्स इट. इट सेव्स मी अ लॉट ऑफ टाईम. माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आय एम यूज टू वेअरिंग अ कोट इवन इन 45 डिग्रीज टेम्परेचर. पुण्यात आजकाल 45 पर्यंतही जातं टेम्परेचर. जातं. त्याच्यातही काही काही एक्सेप्शन्स असतात की कोर्टही एक्झेम्पशन्स देतं. कोर्टालाही समजते की अरे ठीक आहे, काही कोर्टात AC नसतो. बरोबर आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टात काही तेवढी फॅसिलिटीज नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, ते हळूहळू वाढेल. बरोबर. आत्ता तरी नाही आहे की बरोबर आहे 45 डिग्रीज पीपल आर मेल्टिंग आणि तुम्ही काळा कोट घालताय विच इज गोइंग टू ॲब्झॉर्ब दॅट हीट. तर त्याच्यात एक्झेम्पशन्स असतात ओके. की यू आर देन प्रिव्हिलेज टू नॉट वेअर दॅट ऑर यू आर अलाउड टू नॉट वेअर दॅट कोट. तर तुम्ही व्हाईट शर्ट आहे, बँड आहे तुमचा, यू नीड टू फॉलो दॅट प्रोटोकॉल. मी पर्सनली आय वेअर द कोट इवन इन 45 डिग्रीज टेम्परेचर ऑल्सो. सवय म्हणा किंवा काही म्हणा, आय फील दॅट अ कोट अँड अ बँड gives me a sense of responsibility. It gives me a sense of authority. I am representing a client before a court. I am arguing certain matters before a court. जजेस, मी जसं तुम्हाला म्हणलं का जजेस पण त्यांच्या आउटफिटमध्ये बसलेले आहेत. बरोबर आहे. त्यांच्यासाठी एक्झाम्शन्स नाही आहेत. तर वाय शुड आय मेक एक्झाम्शन्स फॉर माय सेल्फ? आय वूड फॉलो दॅट येस आय वॉन्ट टू वेअर अ कोट एव्हरी डे. दॅट गिव्स मी अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड अ सेन्स ऑफ अथॉरिटी. So it is, for me, it is a very good thing. There is no problem with me in terms of the uniform at least. Change zala, again it is well and good. It is a part of process. तो चेंज झाला नाही झाला तो भविष्याचा विषय. बट आय थिंक मोस्ट ऑफ द लॉयर्स, ॲडव्होकेट्स हू प्रॅक्टिस इन कोर्ट्स, दे आर यूज टू इट. ओके. Yes. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कधी कधी क्लायंटला जेव्हा तू अप्रोच किंवा क्लायंट तुला अप्रोच करतो की एखादं काहीतरी सिरियस क्राईम आहे, ठीक आहे, क्लायंट काहीतरी म्हणतो की बाबा बहुतेक मी कदाचित सगळे निर्दोषच आहे, जसं तू म्हटलं सगळेच इनोसेंट होतात, तर तेव्हा तुझ्याकडे जेव्हा एक असं तुला असं गट असतो कधी कधी की बहुतेक तो नाही आहे जो ते म्हणतो आहे पण तुला डिफेंड तर करायचं आहे, ठीक आहे, तर त्यावेळेस स्वतःचं कॉन्शियस आणि हा गेम प्ले कसा असतो, कारण का यू नो यू टेकिंग अ स्टँड फॉर समथिंग ज्याचं आउटपुट हे क्लायंटच्या फेवरमध्येच जायला पाहिजे, मे बी इट इज एथिकली करेक्ट नॉट करेक्ट अप टू यू, तर हाऊ डू यू डील विथ युअर कॉन्शियसनेस? Well, I will tell you very honestly, I have buried my consciousness way back in 2014 when I became a lawyer, when I graduated out of law school. मी तेव्हाच सगळं हे डिसाईड केलं होतं की मला काय, बिकॉज इट वॉज अ व्हेरी कॉन्शियस एफर्ट वाय आय took up law, why I became a lawyer, why I am practicing Consciously in courts. burying consciousness. Exactly my point. But that helps me. I'll tell you why. When a client comes to me, he has a meeting with me. त्यांचे काही मुद्दे असतात, जसं आपण म्हणल्यावर का लेट्स अज्युम दॅट एव्हरीवन इज इनोसेंट. त्यांचे काही मुद्दे असतात, ते काही मुद्दे माझ्यासमोर मांडणार आहेत. आय रीड दोज फॅक्ट्स, आय रीड दॅट एव्हिडन्स, अँड ठीक आहे, म्हणजे मला एक जसं तुम्ही म्हणणार का एक गट फिलिंग असते, आता एक्सपिरियन्स थ्रूही म्हणा की आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर अ डेकेड नाव, सो त्या एक्सपिरियन्स थ्रू पण म्हणा, इंट्युशन तेवढं इंट्युशन आहे, थोडं अंडरस्टँडिंग आहे. येस, आय विल टेल यू अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, इट हेल्प्स मी बिकॉज टू हॅव अ व्हेरी क्लिअर माइंड. इट डझंट क्लाउड माय जजमेंट. इफ आय हॅव दॅट कॉन्शियसनेस, ऑब्वियसली आय हॅव दॅट कॉन्शियसनेस, असं नाही की आय एम एन इमोशनल पर्सन, बट आय डोंट मिक्स दोज इमोशन्स विथ माय प्रोफेशनल लाईफ. बरोबर. असं समजा केलं तर एका वकिलासाठी हे घातक आहे. इट विल ऑलवेज क्लाउड युअर जजमेंट. बरोबर. सो कॉन्शियस असावा, म्हणजे त्या ह्यानी आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही फॅक्ट्स बघून तुम्हालाही समजते काय, इट इज युअर गट फिलिंग, इफ युअर इंट्युशन, बट इट इज ऑल्सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू रिप्रेझेंट दॅट क्लायंट. यू हॅव टू. बरोबर. अँड यू जस्ट कांट बी इमोशनल अबाउट एव्हरीथिंग. तुम्हाला हे इमोशन्स वगैरे घरी ठेवून यायला लागतात. इट विल हेल्प यू टू मेक अन अनबायस्ड डिसिजन. तुम्ही उलट तुमचे जे ॲडवाईस असेल किंवा जे काय ड्राफ्टिंगमध्ये येत असेल, तुमच्या जे काय तुमचे आर्ग्युमेंट्स असतील, दीज विल बी अनबायस्ड. दीज विल बी विदाउट अ प्री कन्सिव्ड नोशन. बरोबर.
or these will be judgment free. की तुम्ही you are defending that client 100% with all your efforts, whatever the result may be. तो तुमच्या फेवरमध्ये असू दे किंवा नसू दे, डझंट मॅटर, यू आर डिफेंडिंग दॅट क्लायंट, इट हेल्प्स यू अ लॉट. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं का इमोशन्स वगैरे थोडे घरी ठेवून यायचे, त्या ह्यानी आपण मेडिकलमध्ये बघतो, थोडं वकिलीचंच नाही आहे, मेडिकलमध्ये पण इमोशन्स खूप इन्वॉल्ड असतात. माझे वडील स्वतः डॉक्टर आहेत, तर आपण असं नाही म्हणू शकत की अरे मला उद्या एका मला आय वॉन्ट टू परफॉर्म अ सर्जरी, इफ आय एम अ डॉक्टर आय वॉन्ट टू परफॉर्म अ सर्जरी. मी असं नाही म्हणू शकत की अरे बापरे याला रक्त येणार आहे, इफ आय कट हिम, बट आय एम डुईंग दॅट टू सेव्ह हिज लाईफ. बरोबर आहे. आय कॅन हॅव अ शेकी हँड अँड परफॉर्म एन ऑपरेशन. देर आर चान्सेस दॅट की मी ते चुकणार आहे, त्या ऑपरेशनमध्ये काहीतरी फॉल्ट होणार आहे. सेम इज विथ लॉ. आय कॅन्ट हॅव अ शेकी माइंड, आय कॅन्ट हॅव अ बायस्ड माइंड while I am defending my client. At least I should believe that my client is innocent. Then only I can defend him as a defense counsel. ॲब्सल्यूट. पण अशा काय काय आपण एक्झाम्पल्स बघितलेत. फॉर एक्झाम्पल जेव्हा अजवल कसाब त्याचा जेव्हा लॉयर एक असाईन झाला, कारण काय ॲज पर वेन ही वॉज स्कॉट, तर तेव्हा ऑब्व्हियसली आपलं लॉ म्हणतं की एव्हरीबडी हॅज अ चान्स फॉर ट्रायल, करेक्ट, असं आहे. तर तेव्हा त्या जो लॉयर होता त्याला सगळ्या लोकांनी जाऊन त्याच्यावर हे केलं की अरे काय हे वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. आणि विच इज नॉट राईट, विच आय फील, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ हू अजमल कसाब इज और वॉट ही हॅज डन, विच इज रिअली बॅड ॲज अ ह्युमन. पण याच्यावर तुझा काय टेक आहे की वेन अ लॉयर गेट्स हँडेड सर्टन केस जिकडे त्याला माहिती आहे की इट इज रॉंग अगेन्स्ट सोसायटी, रॉंग अगेन्स्ट एव्हरीथिंग, इज मॉरल्स, इज इथोज अँड एव्हरीथिंग, व्हॉट हॅपन्स ड्युरिंग दॅट? येस, आपल्या लॉमध्ये क्लिअर प्रोव्हिजन आहेत दॅट नो पर्सन शुड बी अनहर्ड. एव्हरी पर्सन शुड गेट अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड. तर हा मुद्दा काय आहे, आता तुम्ही कसाबचंच एक्झाम्पल दिलं, तो तर असा क्राईम आहे जो होत होता आणि लोक टीव्हीवरती बघतायत, लाईव्ह बघतायत आणि तो क्राईम अजून डेव्हलप होतोय. सो असं नाही की काही अपघात झालाय आणि नंतर काही झालेलं त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन झालंय, पोलीस त्याच्यावर काय चर्चा करणार, वकील अपॉइंट झाले, असं काही बोलणार म्हणजे. एक्झॅक्टली. सो जसं मी तुम्हाला म्हटल्यासारखं ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड इट इज गिवन टू एव्हरी वन. आता सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या समोरच ही इज फायरिंग आणि आपल्या समोरच तो क्राईम घडतोय, तो पकडला जातो, एव्हरीवन नोज दॅट की काय झालंय काय, बट इट हॅज टू गो थ्रू दॅट प्रोसेस. ओके. ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इमॅजिन तुम्हाला उद्या ऑपॉर्च्युनिटी दिलीच नाही, तुमचं काही म्हणणं न ऐकताच काही तुमच्या अगेन्स्ट निकाल लागलाय, वोंट यू फील रॉंग और दॅट यू आर रॉंगड इन दॅट सिस्टम? इवन इफ यू आर रॉंग, तुम्हाला त्या प्रोसेसमधून जायला पाहिजे. देन ओनली देर विल बी अ प्रॉपर ऑर्डर, देर विल बी अ प्रॉपर जजमेंट. कारण काय आहे या प्रोसेसमध्ये की जेव्हा एक कंप्लेंट फाईल होते, हिअरिंग होतात, विटनेसेस येतात, एव्हिडन्स धरला जातो, जजमेंट पास होतं. देर इज अ प्रोसेस फॉर दॅट. जजमेंट अपसात बसल्या पास होणार आहे का? नाही. देर इज अ प्रोसेस फॉर दॅट. इट हॅज टू गो थ्रू दॅट प्रोसेस. दॅट इज वाय रिप्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही उद्या मला आले की आय गेट अ कॉल की नाही की तुम्ही केस नका घेऊ, किंवा मीडिया सेज दॅट की अरे नाही केस यांनी का घेतली, देन देर आर सर्टन रिमार्क्स पास्ट अगेंस्ट अ पर्टिक्युलर लॉयर. ठीक आहे, मी समजा बॅकआउट झालो, उद्या द स्टेट विल अपॉइंट अ लॉयर. बरोबर. State will appoint a lawyer. That particular accused has to be represented through some counsel. Some or the other way he is going to be represented by a lawyer. So हे असे प्रोव्हिजनच आहे. And it is better to not surpass this provision. Because then it will be a grave injustice. बरोबर. Yes. इंडियन लिगल सिस्टीम बद्दल काही कॉमन गैरसमज काय आहेत? कॉमन गैरसमज क्रिमिनल सिस्टीमबद्दल आहे, डिलेज. अजून काही गैरसमज आहेत इन टर्म्स ऑफ प्रोसिजर. मग गैरसमज असतात इन टर्म्स ऑफ इंटरप्रिटिंग सर्टन एव्हिडन्स. मी जसं तुम्हाला म्हटल्यासारखं की ॲज अ लेमॅन यू आर नॉट वेल वर्स्ड विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. आम्ही जे 3 वर्ष 5 वर्ष लॉ कॉलेजेसमध्ये शिकलेलो आहे, 5 वर्ष 10 वर्ष प्रॅक्टिसमध्ये शिकलेलो आहे, हे तुम्हाला आम्ही 10-15 मिनिटात सांगू शकतो
बट वी हॅव गिवन दॅट मच टाईम. करेक्ट. तर तुम्ही 10 मिनिटात किंवा रात्रीत काही एक आर्टिकल वाचून तुम्ही एक डिसिजन नाही करू शकत, बरोबर. किंवा तुम्ही एकाबद्दल ओपिनियन किंवा तुम्ही एकाबद्दल कायद्याबद्दल इंटरप्रिटेशन करूच शकत नाही नाही. करू शकत. करेक्ट. तर इंटरप्रिटेशनबद्दल खूप गैरसमज असतात की कायदा एकतर माहिती असतो किंवा अर्धवट माहिती असतो. माहिती नसलेलं कधी कधी परवडतं. अर्धवट माहिती असणं सगळ्यात घातक आहे. ओके. समजा तुम्हाला कायदा माहिती आहे तर ठीक आहे, यू आर ऑल्सो गोइंग टू असिस्ट युअर काउन्सिल, चांगलीच गोष्ट आहे. बट तुम्हाला अर्धवट माहिती आहे तर ते तुम्हाला घातक होणार आहे 100% त्या ह्याच्यात. सो हे सगळे थोडे मिसअंडरस्टँडिंग, मिसकन्सेप्शन्स असतात आय वुड से अबाउट लॉ और लिगल सिस्टीम और द प्रोव्हिजन्स, जे अवॉइड झाले पाहिजेत. कमिंग टू अवर नेक्स्ट सेक्शन, तर आम्ही एक असा सेक्शन ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये वी मेक यू पिकअप चिट्स, ओके. आणि मग त्याच्यावर तुझं काय थॉट आहे तो आम्ही बोलायला. हा बेसिकली आम्ही रिसर्च केलेला आहे ओके. आणि ते क्वेश्चन आमच्या व्ह्युअर्सना आहेत, तर त्यामुळे वी आर डुईंग दॅट सेगमेंट. सो इफ यू कॅन हॅव द चिट्स. ग्रेट. निखिल, प्लीज पिकअप अ चिट अँड Okay, I will show it to the audience as well. येस. It is about LGBTQ plus. So it's again a topic which is going on right now, which is very relevant, which is very in discussion, I would say. Yes, and very relevant, I would say, and people should discuss about it openly. बट व्हॉट इज द टेक? काय गे मॅरेजेसवर आता आपण जसं बोलतोय की ते आता लिगल आहेत / इलिगल आहेत, व्हॉट इज द टेक आता काय आहे? See, gay marriages बद्दल or I would say same sex marriage, सेम सेक्स याबद्दल इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू ॲज ऑफ नाव. सो त्याच्याबद्दल कायदे आत्ता नाही आहेत. कायदे व्हायची शक्यता आहे. द सुप्रीम कोर्ट, द हायकोर्ट, दे आर टेकिंग सर्टन स्टेप्स टुवर्ड्स रेग्युलरायझिंग सेम सेक्स मॅरेज. बट कायदा असा नाही आहे. कायदा तर असा नाही आहे. आपल्याला काय म्हणलं जातं की आता सेक्शन 377 आहे त्या ह्याने, इट इज बिंग स्ट्रक डाऊन अगेन. दॅट वॉज अ पॉझिटिव्ह स्टेप टुवर्ड्स सेम सेक्स मॅरेज. बट आपण काय करतोय आत्ता, वी आर ओनली थिंकिंग अबाउट मॅरेज, वी आर ओनली थिंकिंग अबाउट सेम सेक्स मॅरेज. ठीक आहे, सेम सेक्स मॅरेज आज ना उद्या इट विल बी रेग्युलेटेड, इट विल बी अ लॉ. कधी ना कधीतरी ते होईल. इन द नियर फ्युचर ऑल्सो देर इज अ पॉसिबिलिटी ते होईल. बट आपण फक्त मॅरेजेस नाही विचार करू शकत. सेम सेक्स मॅरेज ठीक आहे, आज केलं मी, आज मी लॉ पास केला, बरोबर आहे. अँड आय से दॅट येस, फ्रॉम टुडे सेम सेक्स मॅरेज इज ग्रांटेड, इज अलाउड, इट्स अ लॉ, गुड थिंग, ओके. बट यू आर नॉट थिंकिंग अबाउट द अदर पॅरामीटर्स. सो सेक्शन 377 बद्दल आता काय लॉज आहेत आणि याच्यावर काय तुझं म्हणजे जनरल स्टॅटिस्टिक्स काय आहेत त्याच्यावर आता? वेल, आता 377 हॅज बीन रेड डाऊन. ओके. But I would say that in terms of interpretation, same-sex marriages are not regularized as of now. There is no legal recognition as of now. Okay. But it is heading into that direction. But आपण आता समजा जेव्हा मॅरेजबद्दल बोलतोय तेव्हा आपण काय म्हणतोय, फक्त सेम सेक्स मॅरेज. इट डझंट स्टॉप देअर. असं कोण म्हणलंय की सेम सेक्स मॅरिड कपल्समध्ये डिवोर्सेस होणार नाहीत? बरोबर. There are n number of parameters which you need to recognize or identify. So जेव्हा कायदा बनवला जातो तेव्हा इट हॅज टू बी सीन फ्रॉम अ वायडर पर्स्पेक्टिव्ह. फक्त आज मॅरेज आहे, ठीक आहे, मी आज मान्य केलं, आज मी एक कायदा पास केला, येस सेम सेक्स मॅरेज हॅज बीन लिगलाइज, रेग्युलराइज फ्रॉम टुडे. लेट अस अज्युम दॅट. व्हॉट अबाउट देअर डिवोर्स? असं कुठे म्हणलंय का की सेम सेक्स कपल्स कधी डिवोर्स घेणार नाहीत? नाही, असं कुठेच नाही म्हणलेलं. कुठेच नाही. What about their maintenance? What about adoption? What about child custody? बरोबर. What about alimony? याबद्दल पण विचार केला पाहिजे. बरोबर आहे. सो कायदा कुठलाही येण्यासाठी, कुठलाही कायदा इंट्रोड्यूस होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो, बिकॉज इट हॅज टू बी वेल थॉट ऑफ, वेल रिसर्च्ड. त्याला इट हॅज टू हॅव अ वायडर पर्स्पेक्टिव्ह.
काहीतरी त्याच्यात पार्लमेंटरी डिबेट होऊ देत, काहीतरी बिल पास होऊ देत, देन ओन वी कॅन थिंक अबाउट येस दॅट देर मे बी सर्टन लॉज ऑर कॉन्क्रीट लॉज विच विल रेकग्नाइज ऑर रेग्युलराइज सर्टन सेम सेक्स मॅरेजेस. बरोबर. कारण काय आपण एक अशा सोसायटीमध्ये राहतो वेरिन आपण डिवोर्सेसना टॅबू म्हणतो आत्ता. सेम सेक्स मॅरेजेस ॲक्सेप्टेड नॉट ॲक्सेप्टेड अगेन इट इज अ पॉईंट ऑफ डिबेट. वेल वी आर हेडिंग इन टू दॅट डिरेक्शन, नो डाऊट we are heading into that direction. Court has also made certain observations, but it will take time. It is a long process. असं ओव्हरनाईट तर काही होणार नाहीये. जसं मी तुम्हाला म्हणणार का फक्त मॅरेज बद्दलच नाही विचार करू शकत. लॉ मेकर्सना बाकीच्या गोष्टी गृहीत धरायला लागतात. सो इट इज अ प्रोसेस. इट विल हॅपन सूनर रादर दॅन लेटर आय वुड से, बट इट हॅज टू गो थ्रू दॅट एंटायर प्रोसेस ऑफ लॉ मेकिंग. ओके. असं हे माझं वैयक्तिक मत आहे. ओके. सेकंड चिट काढाल तर बरं होईल. आय आस्क अ क्वेश्चन ऑन दॅट. वेल यू कॅन शो इट टू द ऑडियन्स. लिव्ह इन रिलेशनशिप्स. लिव्ह इन रिलेशनशिप्स बद्दल काय स्टेटस आहे? येस, ह्याच्याबद्दल काही कायदा तरी अजून काहीही नाही आहे इन टर्म्स ऑफ लिव्ह इन रिलेशनशिप्स. वी कॅन से दॅट देर आर पीपल हू आर लिव्हिंग टुगेदर not as married couple, but staying together, living together, resembling that of marriage. हे वाक्य रिझेम्बलिंग दॅट ऑफ मॅरेज हे कोर्टाने त्यांच्या एका ऑब्झर्वेशनमध्ये घेतलं होतं. रिझेम्बलिंग दॅट ऑफ मॅरेजचा अर्थ काय आहे, म्हणजे तुम्ही नवरा बायको नाही आहे बरोबर, पण तुम्ही नवरा बायकोसारखं राहताय. ही सिच्युएशन म्हणजे काइंड ऑफ अ लिव्ह इन रिलेशनशिप. ओके. लिव्ह इन रिलेशनशिप आत्ता आहे. इट मे बी टू that they are not committed enough, so they are not ready to get married. बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत, लायबिलिटीज नको आहेत. बरोबर. हे एक पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो. बिकॉज विथ ऑब्लिगेशन्स विथ ड्युटीज देर आर सर्टन लायबिलिटीज अटॅच्ड. ते समजा काही लोकांना नसेल, दे आर नॉट कम्फर्टेबल विथ दॅट, तर देन येस दे आर गो फॉर अ लिव्ह इन रिलेशनशिप. अगेन मी तुम्हाला म्हणणार का त्याच्यात कायदा असा काही नाही आहे, कॉन्क्रीट काही नाही आहे. मुद्दा येतो कारण काय, जेव्हा थिंग्स गो डाऊन साऊथ, when things start going south, जेव्हा प्रॉब्लेम्स जेव्हा कॉन्फ्लिक्ट्स येतात तेव्हा हे मुद्दे वरती येतात परत. आता आपण परत म्हणतो की रे मेंटेनन्स. कॅन अ फिमेल ऑर आय कांट से अ वाईफ, अ फिमेल इन दॅट पर्टिक्युलर लिव्ह इन रिलेशनशिप, कॅन शी डिमांड मेंटेनन्स? राईट. हा एक मुद्दा आहे परत. अगदी बरोबर. मेंटेनन्सबद्दल क्लिअर प्रोव्हिजन्स आहेत लॉमध्ये. CRPC 125, सेक्शन 125 CRPC, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे. या ॲक्ट्समध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट आहे. या ॲक्टमध्ये मेंटेनन्स काय आहे, इट इज बिंग डिफाईन्ड. हू कॅन क्लेम, दॅट इज बिंग डिफाईन्ड. बरोबर. बट अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट इट्स अ व्हेरी रेअर केस. आय वोंट से दॅट इज अ रूल, बट इट इज अ व्हेरी रेअर केस, रेअर सिनारिओ, जेव्हा कोर्टाने ग्रांट केला होता मेंटेनन्स टू दॅट पर्टिक्युलर फिमेल. अँड ते एक आता ही पण जुनी केस झाली, अँड दॅट कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ रूल. ओके. बट त्याच्यात काही कंडिशन्स होते ज्यांनी, जसं कोर्ट मी जसं तुम्हाला म्हणणार की कोर्टाने एक स्टेटमेंट केली होती की दॅट इज अ रिलेशनशिप विच इज रिझेम्बलिंग दॅट ऑफ अ मॅरेज, आणि त्याच्यात त्यांनी काही प्रमाणे रिलीफ दिला होता इन टर्म्स ऑफ मेंटेनन्स. बट दॅट इज नॉट द रूल. हे खूप गरजेचं आहे माहिती असणं सगळ्यांना. बरोबर. की अरे की मी मेंटेनन्स मागू शकतो का, मी ॲलिमनी मागू शकतो का, मी कस्टडी मागू शकतो का मुलांची, तर त्याच्यासाठी उत्तरं नाही आहेत आत्ता. ओके. सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल वेन यू आर गेटिंग इन टू अ लिव्ह इन रिलेशनशिप, ऑर इवन इफ यू आर गेटिंग मॅरिड, यू हॅव टू बी केअरफुल बोथ वेज. वेल, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण आपण म्हणतो की कन्सेंटचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तो दीज आर लिव्ह इन रिलेशनशिप वेअर both the parties are consenting adults. Okay. तर consenting adults पण ही खूप महत्त्वाची प्रोव्हिजन आहे और महत्त्वाची एक अंडरस्टँडिंग आहे की दॅट couples are coming together, living together, they are consenting to certain acts or in terms of staying together. So in terms of consenting adults म्हटलं जातं त्यांना. So consenting adults is again a term which is not defined, but it is being coined by courts, by certain authorities. याच्यात जेव्हा दोन लोक एकत्र येऊन राहायचा विचार करतात, राहतात एकत्र,
तर दॅट इज इन टर्म्स ऑफ कन्सेंटिंग अडल्ट. सो कन्सेंट हा अगेन खूप महत्त्वाचा आहे, ऑर एल्स द एंटायर नरेटिव्ह चेंजेस. बरोबर. कन्सेंट नसेल तर खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. तसं आता तू पुण्यात प्रॅक्टिस करतोस मेनली, यू आर बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. तर पुणे हे ॲज अ इकोसिस्टम फॉर अ लॉयर हे कसं आहे? कारण का खूप लोक पुण्यात येतात शिकायला, ठीक आहे, पण Correct. आता कधी कधी जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना असे चॅलेंजेस येतात की मराठी भाषेत प्रॅक्टिस करू जास्त बोलीभाषा पण आहे आणि लिखित भाषा पण आहे कोर्टांमध्ये. तर याच्यात कसं असतं कोर्टाचं, आणि हाऊ ॲज पुणे इट हेल्प्स यू फॉर युअर करिअर टू बी ॲज अ लॉयर, याच्यावर काही लाईट टाकू शकतोस? सो पुण्यातल्या लोकांना किंवा बाहेरनं जे पुण्यात येत आहेत ते एका रिझनसाठी येत आहेत, बिकॉज पुणे गिव्स देम अ फेवरेबल एन्व्हायरमेंट इन टर्म्स ऑफ वॉट? in terms of the climate, in terms of working environment, in terms of work ethics. आता ही फेज गेलेली आहे की 1 ते 4 दुकानं बंद असतात. बरोबर. हे आता दॅट इज अ थिंग ऑफ द पास्ट. हे आता एक्झिस्ट होत नाही. पीपल आर वर्किंग रिलेंटलेसली. बरोबर. मे ते तितकेच काम करतात. 9 to 5 जॉब्स असतात किंवा ते 9 to 7, 9 to 8 होऊ शकतात ते जॉब्स. सो कोर्टाच्या ह्याच्यातही आपण म्हणलं होतं की इट गिव्स अ गुड प्लॅटफॉर्म टू सेव्हरल इंडिव्हिज्युअल लॉयर्स हू आर स्टेईंग इन प्रॉब्ली से विलेजेस और टाउन्स विच डू नॉट हॅव अ डिस्ट्रिक्ट कोर्ट, आणि त्यांना समजा डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिस करायचे, सेशन कोर्टात प्रॅक्टिस करायचे, तर ते नक्कीच पुण्यात येऊन प्रॅक्टिस करतात. असे पुण्यात भरपूर वकील आहेत जे बाहेर गावातनं पुण्यात येतात आणि प्रॅक्टिस करतात. इट गिव्स दम अ ह्यूज प्लॅटफॉर्म. पुणे डिस्ट्रिक्ट हॅज ह्यूज बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. पुण्यातनं भरपूर बिझनेस मुंबईला जातो इन टर्म्स ऑफ अपील्स, इन टर्म्स ऑफ रिव्हिजन पेटिशन्स, इन टर्म्स ऑफ रिट पेटिशन्स. सो मुंबईचाही भरपूर बिझनेस जनरेट पुण्यात थ्रू होतो. करेक्ट. So Pune is definitely a good working environment for individuals. Definitely we don't have a high court bench here as of now in Pune. But that is again a thing of the future. ते होईल नाही होणार, इट इज अगेन डिबेटेबल. बट डिस्ट्रिक्ट कोर्टात जी ट्रायल प्रॅक्टिस आहे, ट्रायल कोर्टाची जी प्रॅक्टिस स्टुडंट्सना किंवा नवीन वकिलांना शिकायची आहे, पुणे प्रोव्हाइड्स अ ह्यूज प्लॅटफॉर्म इन टर्म्स ऑफ ट्रायल प्रॅक्टिस. भरपूर सिनियर वकील आहेत, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस पुण्यात करत आहेत, त्यांचा खूप एक्सपिरियन्स आहे, जनरेशन टू जनरेशन पुण्यात प्रॅक्टिस करत आहेत. देर इज अ रिझन बिहाइंड दॅट वाय दे आर स्टील इन पुणे. करेक्ट. बिकॉज असं म्हणलं आता की ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. ॲब्सोल्युटली. की मी आज इकडे तर मला असं वाटतं की मी उद्या हायकोर्टात जावं, सुप्रीम मला मग कोर्टात वाटतं की मी हायकोर्टात आता 1-2-3 वर्ष गेले, आता मी सुप्रीम कोर्टात जावं. ठीक आहे की यू मे एक्सप्लोर दर ऑपॉर्च्युनिटीज, बट तुमच्याकडे जे आत्ता ऑलरेडी अवेलेबल आहे, कॅपिटलाइज ऑन दॅट. इफ यू आर हॅपी टू वर्क इन अ ट्रायल कोर्ट, खूप महत्त्वाचं आहे हे, ट्रायल कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणं, एव्हिडन्स शिकणं, हे ट्रायल कोर्टात तुम्हाला सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळते. ओके. ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला प्रॉब्ली हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात मिळणार नाही आहे. जसं तू मेन्शन केलंस की पुणे इज अ गुड हब फॉर लॉट ऑफ बिझनेसेस. जसं Yes. तू म्हटलंस मुंबईचे पण काय काय बिझनेसेस पुण्यात जनरेट होतात. स्टार्टअप कल्चर आहे, स्टार्टअप कल्चर booming आहे. तर स्टार्टअप कल्चरमध्ये असे काय काय केसेस होतात, किंवा एम्प्लॉईजच्या बॉसेस अगेन्स्ट किंवा बॉसेसच्या एम्प्लॉई अगेन्स्ट, किंवा काही पण लिगल असो, क्रिमिनल असो, काय पण डिस्प्यूट असो, या काय काय साधारण केसेसचं काय प्रमाण आणि काय टॉपिक्सवर होतात असं? कारण का पुढे गिविंग अ स्टार्टअप कल्चर. वेल येस, स्टार्टअप आय वूड लाईक टू क्लॅरिफाय दॅट. पहिलं ह्याच्यात स्टार्टअप कल्चर हे खूप वाढत चाललं आहे पुण्यात. नॉट ओनली इन पुणे, एंटायर इंडिया आय वूड से की खूप स्टार्टअप कल्चर वाढतं आहे. वी रिप्रेझेंट क्वाईट अ फ्यू स्टार्टअप्स where we advise them on certain agreements, contracts. As I said, my wife, she's a partner in my firm. She's an expert in all these general commercial contracts. ओके. So थोडं लिगल बॅकिंग असणं कुठल्याही स्टार्टअपला एक गरजेचं आहे. बरोबर. कारण की कसं होतं स्टार्टअपमध्ये, आता वकिली ही स्टार्टअपच आहे. Absolutely. मी स्वतः जेव्हा वकिली चालू केली मीही स्टार्टअपच होतं ना एक. तर त्याला ती टर्म कॉईन नव्हती त्यावेळेस, किंवा मग म्हणजे तुमच्या आईवडिलां की जे कोण त्यांचे फर्स्ट सेकंड जनरेशन लॉयर्स असतील त्यांचे कधीतरी स्टार्टअप होतंच. बट त्यावेळेस कसं झालं की स्टार्टअप दे नीड टू बी बॅक्ड बाय सर्टन आय वूड से कन्सल्टंट्स अँड ॲडवायझर्स.
कारण काय स्टार्टअप कल्चर हे असं आहे की वेअर दॅट पर्टिक्युलर CEO ऑर द फाउंडर ऑफ दॅट स्टार्टअप ही इज हेविली इन्व्हेस्टेड इन हिज ओन आयडिया. बरोबर. द लास्ट थिंग ही वॉन्ट्स इज अ लिगल डिस्प्यूट. ॲब्सोल्युटली. तर खूप आमच्याकडे स्टार्टअप्स येतात जे आम्हाला ते ऑनबोर्ड करतात. वी टेक देम ॲज रिटेनर्स ऑल्सो ॲज आर क्लायंट्स. रिटेनर क्लायंट्स असतात ते आमचे. अँड वी गिव्ह देम टाईमली ॲडवाईस इन टर्म्स ऑफ देअर डॉक्युमेंटेशन. खूपदा असं होतं जसं मी म्हटल्यासारखं ChatGPT आहे, AI आहे. फाउंडर्स काय करतात, आय वोंट ब्लेम देम, की ते सगळं स्वतःच करायचं ट्राय करतात. बरोबर. की दे हॅव दॅट सेन्स की नाही मी फाउंडर आहे, दे हॅव दॅट सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. नाही, मी सगळं मीच करणार. स्टार्टिंग इट्स माय बेबी, आय एम गोइंग टू नर्चर इट, आय एम गोइंग टू मेक इट बिग. ॲब्सोल्युटली. ही एक अंडरस्टँडिंग आहे. नथिंग रॉंग इन दॅट. बट इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू टेक अन एक्सपर्ट ॲडवाईस. बरोबर. की आम्ही त्यांना स्टार्टअप्सना कुठल्या तरी डिस्प्यूटमध्ये एंटर करण्याच्या आधीच त्यांना आम्ही वॉर्न करतो. देर मे बी अ कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट, वी स्टॉप देम. करेक्ट. किंवा काही ॲग्रीमेंटमध्ये काही आता ChatGPT किंवा कुठल्या एका तुमची स्वतःहून तुम्ही एक ॲग्रीमेंट ड्राफ्ट केली तर यू आर मिसिंग आउट ऑन सर्टन पॉईंट्स. ज्युरिस्डिक्शनचे पॉईंट्स आहेत. कुठे वाद झाला तर कुठल्या कोर्टात फाईल झाली पाहिजे, वेदर इट शुड बी आर्बिट्रेशन, वेदर इट शुड बी फाईल बिफोर अ कोर्ट. मग मुद्दे येतात इंडेमनिटीचे. तर हे सगळे मुद्दे तुम्ही वाचून तर तुम्हाला इंडेमनिटी म्हणजे इंडेमनिटी मीन्स टू मेक गुड अ सर्टन लॉस. ओके. कुठल्याही दुसऱ्या पार्टीला की तुम्ही एक काही लॉस कॉज केलेला आहे, यू नीट काही भरपाई झाली पाहिजे, काही बरोबर. कॉम्पन्सेशन झालं पाहिजे त्या अनुषंगाने. आणि त्याच्याबद्दल एक प्रोटेक्टिव्ह लॉज असतात ते, की इंडेमनिफाय म्हणजे कोणाला इंडेमनिफाय करायचं आणि कोणी इंडेमनिफाय करायचं. वेदर द पार्टी हू इज इनिशिएटिंग दॅट ॲग्रीमेंट शुड इंडेमनिफाय, वेदर दॅट अदर पार्टी हू इज अ पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲग्रीमेंट शुड इंडेमनिफाय. मग हे होतं परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टवरती. बरोबर. की कोण परफॉर्म करते ऑब्लिगेशन, कोणाचं काय ऑब्लिगेशन आहे, कोणाची लायबिलिटी आहे ॲक्च्युली. तर इथे कसं होतं, स्टार्टअप ते समजा सर्व्हिस काही प्रोव्हाइडही करत नाहीत. समजा स्टार्टअप एक्झाम्पल की ते उलट सर्व्हिसेस काहीतरी घेत आहे. इफ आय एम टेकिंग सर्व्हिस से फॉर इन टर्म्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऑर सोशल मीडिया, ते माझं काम नाही आहे. आय हॅव आउटसोर्स दॅट वर्क टू अ पर्टिक्युलर थर्ड पार्टी. बरोबर. आणि ती जी मीडिया फर्म आहे, सोशल मीडिया फर्म आहे, त्यांनी माझं सगळं ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन वगैरे करावं. तर कधी कधी असं होतं की इंडेमनिटीच्या क्लॉजमध्ये असं दिसलं जातं की जो स्टार्टअप आहे तेच इंडेमनिफाय करणार. ओके. किंवा ते काही लॉस झाला तर तेच भरपाई करणार किंवा पैसे भरणार. कसा लॉस आहे इथे? मी तर काय ॲक्टिव्हिटी करत नाही आहे. बरोबर आहे. आय एम ॲज अ स्टार्टअप, आय हॅव ऑलरेडी गिवन दॅट रिस्पॉन्सिबिलिटी ऑर आय हॅव आउटसोर्स दॅट वर्क टू यू ॲज अ सोशल मीडिया फर्म. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. काही चूक झाली तर उलट तुम्ही मला भरपाई द्यायला पाहिजे. बरोबर. बरोबर. तर हे इतके निटिग्रिटीज असतात, हे छोटे छोटे पॉईंट्स असतात जे स्टार्टअप्स जे फाउंडर्स असतात ते याच्यावरती विचार करत नाही. खूप पेपर पुशिंगचं कल्चर होतं की दे वॉन्ट टू पुश दॅट पेपर. अरे ॲग्रीमेंट आहे, इट्स मिअरली अ डॉक्युमेंट, मिअरली अ पीस ऑफ पेपर, लेट्स साईन इट, लेट्स स्टार्ट. बरोबर. असं नाही होत. आणि जेव्हा डिस्प्यूट्स होतात मग तेव्हा कळतं की किती प्रॉब्लेम्स आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये. सो ते डॉक्युमेंट्स आधीच चेक करा. ते डॉक्युमेंट्स आधीच एका वकिलाकडनं तपासून घ्या. इट इज द बेस्ट थिंग टू डू. अँड फॉर अ स्टार्टअप कल्चर यू आर हेविली इन्व्हेस्टेड इन युअर ओन आयडिया. गिव्ह टाईम टू दॅट आयडिया. तुम्ही कशाला लिगल डिस्प्यूटमध्ये घुसताय? मग लॉ वाचत बसायचा की अरे या लॉमध्ये हे लिहिलेलं आहे तर मग ह्याचे काय प्रोव्हिजन, कशाला करताय? तुम्ही एका एक्सपर्टकडे द्या, लेट हिम थिंक, लेट हिम गिव्ह यू द बेस्ट ॲडवाईस. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. आय थिंक दिस वर्क्स द बेस्ट असं वाटतं. ठीक आहे. आपण एक क्विक रॅपिड फायर घेणार आहे. Yes. त्याच्यात तुझं मला आन्सर इन वन वर्ड पाहिजे. Yes. ठीक आहे. तर लेट्स स्टार्ट विथ द रॅपिड फायर विथ निखिल कुलकर्णी. काय होणं प्रिफर करशील, लॉयर का जज? लॉयर ॲज आय एम प्रॅक्टिसिंग ॲज ऑफ नाव. लॉयर. हाय प्रोफाईल केसेस ज्यामध्ये मीडिया इन्वॉल्ड असेल का लो प्रोफाईल ज्याने सोसायटीमध्ये काहीतरी बदल होईल, यामधली कुठली केस घ्यायला प्रिफर करशील? I would take up any case. In both the cases I will take up. Hence, त्याच्यात मी असं काही बायफर्केट नाही करणार. आय वुड टेक बोथ द केसेस. नो प्रॉब्लेम विथ मी. ओके. एक कोट ज्यामध्ये तुला नक्कीच लढायला आवडेल?
ट्रायल कोर्ट Trial court. डेफिनेटली Definitely. बिकॉज जसं मी आत्ताही प्रॅक्टिस करतोय. Lovely. The lawyer you admire the most at this moment, or the lawyers you admire the most? I would say I'm admiring the Chief Justice of India right now. Mm-hmm. He is playing a very important role Mm-hmm. आणि खूप महत्त्वाचे डिसिजन्स आहेत जे ते घेत आहेत. डेफिनेटली ही इज अ रोल मॉडेल फॉर मी राईट नाव. Lovely. Your favorite book? फेवरेट बुक असे एक आहे, फाउंटन हेड इज वन बुक आय लाईक द मोस्ट. Okay. Family law, civil law का criminal law? क्रिमिनल लॉ. क्रिमिनल लॉ. एखाद्या केसमध्ये तू काय होणं प्रिफर करतोस? काइंड होणं प्रिफर करतोस का ऑनेस्ट होणं प्रिफर करतोस? ऑनेस्ट. ऑनेस्ट. ऑब्वियसली आय वॉन्ट टू बी ऑनेस्ट. ओके. पुढच्या जन्मी जर गिवन अ चान्स, हायपोथेटिकल क्वेश्चन आहे, फर्स्ट जनरेशन लॉयर होणं प्रिफर करशील, सेकंड जनरेशन लॉयर होणं प्रिफर करशील? सेकंड जनरेशन. Second. I have seen a lot of struggles. त्यामुळे Now I want to have a relaxed life being a second generation lawyer. व्हॉट इंटरेस्ट यू द मोस्ट? एखाद्या केसवर रिसर्च करणं का ओरल आर्ग्युमेंट? I would say well researched argument. वेल रिसर्च आर्ग्युमेंट. लवली. आता हे काय काय क्वेश्चन्स आहेत जे आम्ही ऑडियन्सकडनं घेतलेले आहेत, Sure. तर हे त्यांना एक याच्यावर एक मत पाहिजे की जसं पहिला प्रश्न असा आहे की नीरव मोदी, विजय माल्या हे सगळे आउट ऑफ इंडिया अगदी आत्ता आपल्याला सोशल मीडियाजमध्ये वगैरे चिल करताना दिसत आहेत, रॅदर जेलमध्ये नसल्याशिवाय. नीरव मोदी आय गेस ही इज इन जेल, बट नॉट अबाउट विजय माल्या. तर इंडियन लिगल सिस्टीम त्यांच्यावर काही ॲक्शन का नाही घेऊ शकत किंवा त्यांना एक्स्ट्राडाईट का नाही करू शकत? ॲक्च्युली ॲक्शन घेतल्या जात आहेत. देर इज अ Okay. प्रोसेस विच इज बिंग फॉलोड ॲज ऑफ नाव. एक्स्ट्राडाईट करायचं नाही करायचं अगेन दॅट इज अ पॉईंट विच इज गोइंग टू बी डिसाइडेड बाय द कोर्ट. ओके. जस्टिस होणार आहे ऑलरेडी. जसं तुम्ही म्हणताय हे आता मोठे स्कॅम्स आहेत. आत्ता रिसेंटलीच एक अशी न्यूज आली आहे की इन टर्म्स ऑफ द स्कॅम विच हॅपन्ड विथ सहारा कंपनी आणि त्यांचे जे डिपॉझिटर्स आहेत. बरोबर. हो. नाव गव्हर्नमेंट इज नाव ट्राईंग टू रिटर्न दॅट मनी थ्रू अ पोर्टल. ॲब्सोल्युटली. 10 ते 15,000 ते It takes time, but justice. Which is a first kind of a big move. Which is a big move. Which is a big Absolutely. move. And it's a very positive move in terms of big scams. समजा आता हे खूप पुणेकरांनी मांडलेला हा प्रश्न आहे, मोस्टली पुण्याच्या युथनी. समजा माझी गाडी पार्किंगमध्ये असूनही उचलली गेली असेल आणि आय वॉन्ट टू नो की हे बरोबर आहे का नाही, हे जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर काही बेस्ट सोर्स आहे किंवा कुठेही जाऊन एखादा पर्सन हु इज लाईक वॉन्ट्स टू लर्न की अरे बरोबर आहे का, ते पॉसिबल आहे? ते पॉसिबल तसं नाही आहे इन टर्म्स ऑफ काहीतरी गाडी तुमची नो पार्किंगमध्ये नसताना, म्हणजे इट इज नॉट अ नो पार्किंग साईन, पण तरी उचलली गेली. इट मे बी अ फॉर्म ऑफ मिस्टेक आय वुड से. यू कॅन क्लॅरिफाय दॅट मिस्टेक विथ द पोलीस. त्यांनाही समजा समजलं की अरे ठीक आहे मिस्टेक्स होऊ शकतात ते आहे, तर यू मे ऑल्सो गेट आउट विदाउट अ फाईन. नेक्स्ट क्वेश्चन आहे की लिगल प्रोसिडिंग्स सिटी टू सिटी बदलतात का? पुण्यामध्ये जजेस दुपारी केसेस घेत नाहीत और मुंबईमध्ये खूप घाई करतात केस सोडवण्यामध्ये, असं काही आहे का? आता असं अजिबात नाही आहे. काही काही कायदेही बदलतात. जसं तुम्ही म्हटलं देर आर टू क्वेश्चन्स हिअर. कायदे पण स्टेट वाईज बदलतात. ओके. त्याप्रमाणे. आणि वेन यू आर टॉकिंग अबाउट जज टेकिंग अ ब्रेक फ्रॉम 1 to 4 इज ॲब्सोल्युटली नॉट द केस. अजिबातच नाही होत त्याचं, की कधी कधी द वर्किंग आवर्स आर ऑल्सो एक्सटेंडेड. बरोबर. सो असं आता होत नाही, म्हणजे आपण सगळे 1 ते 4 ची सुट्टी घेत नाही. लवली. सध्या आपण सोशल मीडियावर फार बघतोय की दिल्ली मेट्रो ही सगळ्या रॉंग रिझन्ससाठी प्रसिद्ध होते, की जसं की पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन असेल, तर असं काही पब्लिक प्लेसेसमध्ये जेव्हा आपण बघतो तर एक जनरल प्रश्न येतो माझ्या मनात की जर सपोज मी कुठल्या पब्लिक प्लेसला आहे आणि मी असं काही बघतोय तर त्याच्याने मी अनकम्फर्टेबल होतोय, तर याच्यावर काही लॉज आहेत PDA किंवा पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शनवर किंवा असं काही कोणी काय करू शकतो? डेफिनेटली काही रॉंग होत असेल तर त्याच्याबद्दल लॉज आहेत. दे आर गोइंग टू प्रोटेक्ट युअर राईट्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर जेंडर. ओके. म्हणजे हे कोणावरती आहे, म्हणजे समजा अपघात आहे किंवा मग कुठला ऑफेन्स आहे तो कोणावरती होऊ शकतो. ओके. तर तुमच्याकडे डेफिनेटली लॉज आहेत. माय ओनली कन्सर्न इज दॅट यू शूड गो फॉर अ रेमेडी ॲट द अर्लिएस्ट. डोंट स्लीप ओव्हर युअर राईट्स. बरोबर.
कन्सल्ट अ लॉयर, गो टू द पोलीस स्टेशन इन केस यू वॉन्ट टू फाईल अ कंप्लेंट, बट डोंट वेस्ट टाईम. ओके ओके. वन सायडेड लव्ह स्टोरीज त्याच्यामध्ये आपण म्हणतो की असे Okay. खूप होतात की मग तो एंड मोस्ट ऑफ द टाईम चांगला होत नाही, की ते काहीतरी क्रिमिनली इन्वॉल्व्ह होऊन जातात आणि मग त्रास देणं आणि असं. तर याच्यात जर एखादा पर्सन, मेल ऑर फिमेल, इज बिईंग असं टॉर्चर्ड किंवा हे, तेव्हा त्या व्यक्तीने काय करावं? कारण का कधी कधी काय होतं की अरे आईबाबांना कसं सांगू, पोलिसांमध्ये गेलो तर ते सगळ्यांनाच बोलवतील वगैरे, असे खूप प्रश्न असतात. त्यावेळेस काय बेस्ट स्टेप्स घ्यावे एखाद्याने? तर यावेळेस जसं मी तुम्हाला सगळ्यांना मी एक परत परत तेच सांगतोय की इफ यू हॅव अ राईट, डोंट स्लीप ओव्हर युअर राईट. तुमच्या अगेन्स्ट काहीतरी रॉंग होतंय, मग तुम्हाला असं वाटतंय की अरे तुमची काही इन्फॉर्मेशन बाहेर येईल किंवा काही पब्लिक होईल, तर अशी दॅट इज नॉट द केस ऑल द टाईम. की देर इज सर्टन सिक्रेसी ऑल्सो विच इज बिंग मेंटेन बाय द अथॉरिटीज. बरोबर तुमचे नावं पब्लिक नाही केले जात. बरोबर. तर यू नीड टू बी बोल्ड, यू नीड टू टेक सर्टन डिसिजन्स. मी तर उलट म्हणतो की हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे जेव्हा तुम्ही स्वतःवरती काही गुन्हा फक्त तो तुम्ही ॲक्सेप्ट करत राहता. ऍक्सेप्ट करतात. बरोबर. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे की यू इफ यू हॅव अ रिलीफ, गो फॉर इट. डोंट टॉर्चर युअर सेल्फ. लवली. तू कसं लॉ ॲज अ करिअर चूज केलंस? हाऊ वॉज युअर करिअर पाथ? आणि येणाऱ्या जी मुलं आत्ता शिकतायत, जे मुली आत्ता शिकतायत लॉ, त्यांच्यासाठी तुझी काय ॲडवाईस असेल? येस, सो इन टर्म्स ऑफ करिअर, आय कम्प्लिटेड माय स्कूलिंग फ्रॉम सिम्बायसिस स्कूल. मग मी माझं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं फ्रॉम सिम्बायसिस कॉलेज ऑफ कॉमर्स. देन आय परस्यूड लॉ फ्रॉम DS लॉ कॉलेज विच इज अ फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस. मग त्यानंतर मी मास्टर्सही कम्प्लीट केलं माझं इन लॉ इटसेल्फ फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. आणि त्यानंतर मी प्रॅक्टिसमध्ये पण होतो. आय स्टार्टेड माय प्रॅक्टिस फ्रॉम 2014 इटसेल्फ वेन आय बिकेम अ लॉयर. मी फ्रेश ग्रॅज्युएट होतो फ्रॉम DS लॉ कॉलेज. त्यावेळेपासूनच मी प्रॅक्टिस सुरू केली होती. आय स्टार्टेड वर्किंग विथ अ सिनियर इन पुणे इटसेल्फ, ट्राईंग टू अंडरस्टँड ट्रायल कोर्ट प्रॅक्टिस. मी भरपूर वर्ष त्यांच्याकडेच प्रॅक्टिस केली ट्रायल कोर्टसाठी. देन फॉर अ फ्यू इयर्स आय वॉज इन बॉम्बे, practicing with another senior in Bombay, appearing before the Bombay High Court. They exclusively High Court matters होते. Then I also ended up working in a law firm. Okay. So I would say that की मी तुझं सगळे जर्नीज मी कम्प्लीट केलेत ऑफ अ फ्रेश लॉ ग्रॅज्युएट, त्यांना काय काय करायला लागतात. सो I understood from the point of view of a law firm practice that ki some or the other day I want to start my own practice. बरोबर. After working in that law firm, I got an idea की मला काही गोष्टी आहेत, मला काही लॉमध्ये फील्ड्स आहेत जे आय वॉन्ट टू प्रॅक्टिस इन पर्टिक्युलरली. बरोबर. सो दॅट इज वेन दॅट पिवट हॅपन्ड अँड आय एंटर्ड इन टू द फील्ड ऑफ लॉ ॲज अन इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर. ओके. सो मी आधी मॅटर्स घेत होतो, पण जसं म्हणल्यासारखं देवर सम गायडन्स बिंग टेकन फ्रॉम अ सिनियर. बरोबर. And then eventually it gathered pace, and then independently I started taking up matters, which is very important. You need to have that confidence to take up your own matters. ह्याची पण एक स्टेज असते की बरोबर. जेव्हा तुम्ही वकील बनतात, यू आर नॉट ओनली अ लॉयर. वेन यू आर स्टार्टिंग युअर ओन प्रॅक्टिस, इट इज लाईक अन MBA. की तुम्ही MBA पण तुम्ही ऑन द फील्ड करतच असता. की तुम्हाला माहिती आहे, राईट फ्रॉम स्टार्टिंग युअर ओन ऑफिस, राईट फ्रॉम परचेसिंग ऑल द ॲसेट्स, प्रिंटर्स, फर्निचर्स. मग तुम्ही अकाउंट्समध्ये पण चांगले लागतात टू कीप अ ट्रॅक ऑफ युअर अकाउंट्स. यू नीड टू बी अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर ऑल्सो टू कीप अ ट्रॅक ऑफ युअर बिझनेस. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फील्डमध्ये समजतात की यू कॅन्ट हॅव अ कोर्स फॉर दॅट की अरे वकिली कशी करायची किंवा स्वतःची प्रॅक्टिस चालू कशी करायची, त्याच्यासाठी कोर्स नसतो. सगळं अनुभवावरनं समजतं. अँड वेन इट इज द राईट टाईम टू गेट इन टू प्रॅक्टिस, अगेन इट इज अपॉन करेज अँड युअर बिलीफ. ओके. की कधी तुम्ही चालू करायची. इट मे टेक 1 year फॉर यू टू practice with a senior, or it may take 5 years, or it may take 10 years. It is subjective, and it doesn't really matter की you don't need to be hard on yourself की अरे मला एका वर्षातच माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची. doesn't matter. You can take your own time and then decide when you need to start your own practice, because once you enter, जेव्हा एकदा तुम्ही उडी मारली की मारली तुम्ही, there is no turning back. ओके. ती रिव्हर्स प्रोसेस प्रॉब्ली इम्पॉसिबल असते. पण मला एक सांग की याच्यावर फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला
इफ यू आर अ लॉयर हू इज प्रॅक्टिसिंग ओके नॉट इन अ लॉ फर्म, पैसा हा महत्त्वाचा आहे 100%. पण जर तो नाही मिळत आहे कदाचित, कारण का तू जसं म्हटलास की एक्सपिरियन्स हा जास्ती महत्त्वाचा आहे त्यावेळेस, तर तू जे आत्ता जी लोक शिकतायत, जे ज्युनियरशिप करतायत किंवा दे आर स्ट्रगलिंग विदाउट मनी, तेव्हा तू पण कारण या फेजमधनं गेलेला आहेस, ठीक आहे. त्यानंतर तुला ब्रेक थ्रू मिळाला, तुझं छान केसेस मिळाले, दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ एव्हरी हे. पण तू त्या लोकांना तर काय ॲडवाईस देशील की कुठे काय कन्सिडरेट राहा किंवा काय करा? फर्स्ट ऑफ ऑल आय वूड से हँग इन देअर. म्हणजे तुम्हाला काही झाले तरी इफ यू वॉन्ट टू सर्वाईव्ह अँड थ्राईव्ह इन दिस प्रोफेशन, यू हॅव टू बी थिक स्किन्ड, यू हॅव टू बी अ फायटर. द पाथ वोंट बी ऑलवेज, इट वोंट बी इझी, बरोबर. इट विल बी टफ, यू विल हॅव बरोबर. चॅलेंजेस, बट हँग इन देअर अँड कॅपिटलाइज ऑन द ऑपॉर्च्युनिटीज विच यू गेट. छोटे छोटे मॅटर्स मिळाले, काही आर्ग्युमेंट करायला मिळालं, टेक अप दॅट ऑपॉर्च्युनिटी, कॅपिटलाइज ऑन दॅट. ॲब्सोल्युटली. आणि तुम्हाला तुमचे सिनियर जरी असतील ते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देणार आहेत. बट जसं मी तुम्हाला म्हटलं का इट इज अ मॅटर ऑफ टाईम. वेन यू गेट दॅट ऑपॉर्च्युनिटी यू नीड टू ग्रॅब इट, कॅपिटलाइज इट. आय थिंक दिस क्वेश्चन्स आर रिअली, आय थिंक निखिल, की आपल्याकडे टाईमची शॉर्टेज असल्यामुळे बट तू खूप एक्सटेन्सिव्हली टॉपिक्सवर लाईट टाकला आहेस, आणि आय थिंक आपल्या आत्ताच्या यूथला हे प्रश्न जाणणं किंवा याची माहिती असणं फार गरजेची आहे. Of course. कारण का कसं आहे की लॉयर हे ॲज अ प्रोफेशन पण खूप लोक बघतात, आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तेच करायचा प्रयत्न करतोय की वी आर ॲटलिस्ट पुटिंग लाईट ऑन थिंग्स. कारण का काय आहे की नॉर्मल लिगल सिस्टीम किंवा आपलं जॉब्स किंवा जे काही असेल त्याला आपण एक लाईट शेड करतोय. करेक्ट. तर आय थिंक दिस हॅज बीन अ वंडरफुल कॉन्व्हर्सेशन विथ यू. Yes. आणि आपण याच्या नेक्स्ट सीझनमध्ये डेफिनेटली विल गो इन टू सम मोर डिटेल्स ऑफ द Yes. क्वेश्चन्स जे आमच्याकडे आहेत. Of course. पण आज टाईमची शॉर्टेज असल्यामुळे आम्ही नाही विचारू शकलो. Definitely. सो थँक्यू सो मच निखिल फॉर कमिंग ऑन It दिस was a पॉडकास्ट. privilege. It was a privilege. अँड तुम्हाला काहीही कमेंट्स असतील, काहीही विचारायचं असेल तर आम्ही आमच्या कमेंट्समध्ये लिहा. आम्ही डेफिनेटली निखिल कुलकर्णी यांच्याकडनं गोष्टी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू, नाहीतरी त्या कमेंट्सला काही ना काहीतरी रिप्लाय करायचा प्रयत्न करू. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर आम्हाला सांगा तुम्ही नेक्स्ट कुठल्या प्रोफेशन किंवा कुठल्या टॉपिकवर आपण पॉडकास्ट करू शकतो, तर वी विल डेफिनेटली फॅसिलिटेट दॅट. तर निखिल, थँक्यू सो मच फॉर कमिंग. Thank you so much for having me here. लवली स्पीकिंग टू नक्कीच यू. नक्कीच आपण एक परत भेटूया यावर. ॲब्सोल्युटली. अँड वी कॅन हॅव मोर डिस्कशन ऑन दिस.